या रेसिपीची खास चव आहे की या ग्रेव्हीदार चिकनच्या भाजीला काही मॅरिनेट करायची गरज नाही, पण या चिकनला अंदरपर्यंत फ्लेवर येतो। म्हणून हे चिकन हॉटेल आणि रेस्टॉरंट पेक्षाही टेस्टी होते। पण कशा पद्धतीने केलेले आहेत ते या व्हिडिओत शेवटपर्यंत बघा। नमस्कार, ज्योती हेल्दीयर मध्ये तुम्हा सगळ्यांचे मनापासून खूप खूप स्वागत आहे। आज मी तुम्हाला नवीन पद्धतीने झणझणीत ग्रेव्हीचे चिकन बनवून दाखवणार आहे। इथे मी 1 किलो चिकन घेऊन 4 ते 5 पाण्याने क्लीन करून घेतलेले आहे। चिकन आपण थोड्या वेळ पुरते साइडने ठेवूया। तर बघा, इथे मी काही मसाले घेतलेले आहे। इथे मी 7 ते 8 खोबऱ्याचे स्लाइस बिना तेलाने ताव्यावर भाजून घेतलेले आहेत। 4 ते 5 अद्रकाचे स्लाइस साल काढून घेतलेले आहे। 10 ते 12 लसूण पाकळ्या, 2 हिरवी मिरची, 1 कांदा बिना तेलाने ताव्यावर भाजून घेतलेला आहे आणि 1 चम्मच जिरा घेतलेला आहे। आता इथे काही गरम मसाले घेतले आहे। 1 चम्मच तीळ बिना तेलाने भाजून घेतलेले आहे। 1 चम्मच धने बिना तेलाने ताव्यावर भाजून घेतलेले आहे। 1 स्टार फूल, 1 मोठी विलायची, 7-8 काळे मिरे, 2 लवंग, 2 हिरवी विलायची आणि अर्धा चम्मच मेथी दाणे ताव्यावर भाजून घेतलेले आहे आणि 1 दालचिनी तुकडा घेतलेला आहे। सर्वात अगोदर हा गरम मसाला मिक्सर पॉट मध्ये घालून मिक्सरला फिरून घेऊ। बघा, पाणी न घालता मिक्सरला मसाला फिरून झालेला आहे आणि हा सुद्धा मसाला मिक्सर पॉट मध्ये घालून पाणी न घालता मिक्सरला फिरून घेऊ। आता एका कढईमध्ये 2 चम्मच तेल घालून गरम करूया। आता या गरम तेलामध्ये चिकन घालून 75% फ्राय करून घेऊया। आपल्याला चिकन बॉईल करायचे नाही, चिकन फक्त तेलामध्ये फ्राय करायचे आहे। याने चिकनची खूपच टेस्ट वाढते। आपण चिकन फ्राय करायला फक्त 2 चम्मच तेल घातले होते। या तेलामध्ये चिकन घातल्यावर चिकनचे पाणी मिक्स झालेले आहे, याने काहीही फरक पडत नाही। यावर झाकण ठेवून 75% चिकन फ्राय होऊ देऊ। चिकन फ्राय झालेले आहे। आता एका ताटामध्ये चिकन काढून घेऊ। चिकन फ्राय करायला आपल्याला अजिबात तेल लागलेले नाही। आता याच तेलामध्ये 1 तेजपत्ता घालूया आणि 1 बारीक कट केलेला कांदा घालूया। मिक्स करून घेऊया। कांदा हलकासा सोनेरी येऊ देऊ। कांद्याला हलकासा सोनेरी कलर आलेला आहे। आता यामध्ये 1 चम्मच हळद घालूया, 1 टोमॅटो कट करून घालूया आणि तेल सुटेपर्यंत 1 मिनिट कुक होऊ दे। आता मिक्सर पॉट मध्ये जे वाटण केले होते ते घालूया, मिक्स करून घेऊया। यानंतर यामध्ये 2 चम्मच लाल मिरची पावडर आणि स्वादानुसार मीठ घालून मिक्स करून घेऊया। यानंतर यामध्ये चिकन घालूया। चिकन मसाल्यामध्ये मिक्स करून घेऊया। मी चिकन फ्राय करताना ही कलेजी फ्राय केली नव्हती, ही मसाल्यामध्ये आता घालूया। कलेजी मसाल्यामध्ये मिक्स करून घेऊया। आता या कढईवर 1 ताट झाकून ठेवू आणि या ताटावर पाणी घालूया। पाणी गरम होऊ देऊ। ताटातले पाणी गरम झालेले आहे। हे आपण
चिकनमध्ये घालूया। ताटातले पाणी चिकनमध्ये घातल्याने छान चिकनला तर्री येते आणि टेस्ट पण चिकनची वाढते। आता 2 मिनिट ही भाजी कुक होऊ देऊ, कारण चिकन आपण तेलामध्ये 75% फ्राय केले होते। आता चिकनच्या भाजीवर झाकण ठेवू आणि 2 मिनिटांनी बघू। 2 मिनिट झालेले आहे। चिकनची भाजी आपली रेडी आहे। आता गॅस ऑफ करू। आता चिकनची भाजी प्लेटमध्ये सर्व करूया। आता या भाजीवर थोडीशी कोथिंबीर घालूया। ही झालेली आहे आपली मस्त झणझणीत टेस्टी चिकनची भाजी। या पद्धतीने तुम्ही जर ही भाजी केली तर तुम्ही आतापर्यंत जशी भाजी करत होते ते विसरूनच जाल आणि अशीच भाजी कराल, कारण या पद्धतीने भाजी रेस्टॉरंट पेक्षाही चवदार होते। म्हणून अशी भाजी तुम्ही करून बघा। तुम्ही माझा व्हिडिओ बघता पण लाईक आणि चॅनल सबस्क्राईब करत नाही, प्लीज माझे चॅनल लाईक आणि सबस्क्राईब करा, त्याने मला मोटिवेशन मिळते आणि तुमच्यासाठी नवनवीन रेसिपी करण्यासाठी माझा उत्साह वाढतो। धन्यवाद।